नमस्कार मित्रांनो, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल, तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, मटेरियल परचेस करता, परंतु त्याचा रेकॉर्ड ठेवणं तुम्हाला अवघड जात असेल. तुमच्याकडे कुठलं सॉफ्टवेअर नसेल किंवा असले तरीही तुम्हाला जर एक्सेलमध्ये रेकॉर्ड सेव्ह करायचं असेल तर ते कशा पद्धतीने सेव्ह करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परचेस रजिस्टरचा टेबल कसा बनवायचा एक्सेलमध्ये, फॉर्म्युले फंक्शन्स यूज करून, फिल्टर यूज करून रिपोर्ट्स कसे बघायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. ABC एंटरप्राइजेस असं आपल्या कंपनीचं नाव आणि खाली परचेस रजिस्टर असं या ठिकाणी टाकलंय. नंतर एक लाईन सोडून आपण या ठिकाणी सिरियल नंबर टाकून घेऊया. अगोदर सर्व हेडिंग्स टाईप करून घ्यायचे आहेत. विड्थ नंतर आपण ॲडजस्ट करणार आहोत. तुमचे मल्टिपल प्रोजेक्ट्स असतील तर प्रोजेक्ट, इनवॉइस, डेट अशा प्रकारे हेडिंग्ज आपण टाईप करून घेतले आहेत. हेडिंग्जला सिलेक्ट करून Ctrl+B करून बोल्ड करून घ्या. नंतर सर्व कॉलम्स सिलेक्ट करून या ठिकाणी डबल क्लिक केल्यानंतर कॉलमची विड्थ ही ॲडजस्ट होईल. सिरियल नंबरची आपल्याला विड्थ अगदी कमी पाहिजे तर ती कमी करून घ्या. पार्टी नेम थोडंसं मोठं पाहिजे. इनवॉइस डेट आपण छोटं करू शकतो आणि हा 4 नंबरचा पूर्ण हेडिंगचा रो सिलेक्ट करून रॅप टेक्स्ट जर केलं तर या पद्धतीने कमी जागेमध्ये तुमचं नाव बसेल. या ठिकाणी अलाइनमेंटमध्ये टॉपची अलाइनमेंट घ्या आणि सेंटरची एक अलाइनमेंट घ्या, म्हणजे हे व्यवस्थित दिसेल. इनवॉइस नंबरसाठी सुद्धा कमी जागा पाहिजे. टॅक्सेबल अमाऊंट कमी. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं या ठिकाणी डेटा सेट करून घ्या. नंतर हे पूर्ण हेडिंग सिलेक्ट करून आणि खाली काही एक्स्ट्रा रोज सिलेक्ट करून या ठिकाणाहून बॉर्डर ऑल बॉर्डर करून घ्या. हेडिंगचा बॅकग्राऊंड कलर आपण या ठिकाणी थोडासा लाईट ब्लू ठेवूया, म्हणजे हेडिंग्स हे प्रॉपर दिसतील. व्ह्यूमध्ये जाऊन ग्रीड लाईन्स आपण काढून टाकूया, म्हणजे बाकीच्या एरियामध्ये लाईन्स दिसणार नाहीत. ABC एंटरप्राइजेस हे नाव थोडंसं बोल्ड करून होम या टॅबमध्ये जाऊन थोडंसं त्याची फॉन्ट साईज ही मोठी करूया आणि त्याचा कलर तुमच्या लोगोचा वगैरे किंवा कंपनीचा जो फिक्स कलर सेट केला आहे तो या ठिकाणी म्हणजे आकर्षक दिसेल. मी एक सॅम्पलसाठी डार्क ब्लू घेतला आहे. परचेस रजिस्टरला देखील आपण बोल्ड करूया. अशा प्रकारे आपले हेडिंग्स हे टाईप झाले आहेत आणि टेबल तयार करून झाला आहे. सिरियल नंबर 1 येणार. डेटानुसार फॉर्मॅटिंग देखील करायचं आहे, जसे की या ठिकाणी अमित एंटरप्राइजेस यांच्याकडनं खरेदी करतोय. प्रोजेक्ट आहे आपला A 4/2/2024 अशी पकडूया. आता ही डेटचा विड्थ कमी आहे त्याच्यामुळं हॅश दिसतंय, तर विड्थ थोडीशी ॲडजस्ट करा. डबल क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. नंतर इनवॉइस नंबर 101, परंतु हा मधोमध घ्या म्हणून ई कॉलम सिलेक्ट करून याला सेंटरला घ्या. प्रोजेक्टचं नाव देखील सेंटरला घेतलं तर व्यवस्थित दिसेल. टॅक्सेबल अमाऊंट आपली 10,000 अशी पकडूया. टॅक्स रेट आपला 18% आहे, तर आपण या ठिकाणी जी कॉलम सिलेक्ट करून पर्सेंटेजचं चिन्ह अप्लाय करून इथे 18 असं टाईप केलं तर 18% या ठिकाणी येईल. टॅक्स अमाऊंट आपली इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट आहे याला इंटू 18% असं क्लिक केलं तर तुमची टॅक्स अमाऊंट या ठिकाणी दिसेल. नंतर ग्रॉस अमाऊंट इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट अधिक टॅक्स अमाऊंट या ठिकाणी 11,800 ग्रॉस येईल. हा जो टॅक्स रेटचा कॉलम आहे तो आपल्याला E आणि F मध्ये घ्यायचा आहे, म्हणून मी हा Gचा कॉलम Ctrl+X किंवा या ठिकाणी कट केला आहे आणि या ठिकाणी क्लिक करून राईट क्लिक करून इन्सर्ट कट सेल असं केलं आहे, म्हणजे इनवॉइस नंबर टॅक्स म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्स अमाऊंट आणि ग्रॉस अमाऊंट ह्या अमाऊंट या ठिकाणी स्टार्ट झाल्या तर कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं जाईल. नंतर पेमेंट अमाऊंट सपोज 5,000 पे केली आहे आणि बॅलन्स अमाऊंट आपली येणार आहे इक्वल टू ग्रॉस अमाऊंट वजा पेमेंट अमाऊंट आणि एंटर करा. राहिले 6,800. तर हे कधी द्यायचे आहेत, तुमचं क्रेडिट पिरियड आहे 30 दिवसाचा, तर 30 दिवसानंतरची डेट काय असणार आहे इक्वल टू टाईप करा. इनवॉइस डेट अधिक क्रेडिट डेजला क्लिक करून त्यामध्ये प्लस केलं की तुमची नेक्स्ट डेट जी आहे पेमेंटची ती आहे 5/3/2024. तर अशा प्रकारे तुमची ड्यू डेट या ठिकाणी आली आहे. या 30ला सेंटरला घ्या आणि याची साईज ही कमी केली तरी चालेल, कारण आपल्याला इथे 10, 15, 30, 90 असेच व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे कमी जागेमध्ये आपल्याला जास्त डेटा विजिबल होईल. या Aच्या अगोदर एक कॉलम आपण इन्सर्ट करूया आणि त्याची विड्थ कमी ठेवूया, म्हणजे डेटा हा व्यवस्थित प्रॉपर दिसेल. या 3 नंबरच्या रोची गरज नाही, तुम्ही तो डिलीट करू शकता आणि व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही वरती
एक रो इन्सर्ट करून त्याची हाईट ही कमी ठेवू शकता, म्हणजे हा डेटा एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्स अमाऊंट, ग्रॉस अमाऊंट, पेमेंट आणि बॅलन्स यांना कॉमा स्टाईलने या ठिकाणी तुमचा डेटा घ्या आणि डेसिमल प्लेसेस पाहिजे असेल तर ठेवा किंवा या ठिकाणी कमी करू शकता. वाढवायचे असेल तर या ठिकाणी क्लिक करून वाढवू शकता. तर सध्या आपल्याला गरज नाही म्हणून आपण डेसिमल प्लेसेस हे कमी करून टाकलेत. अशा प्रकारे तुम्हाला ग्रॉस अमाऊंट जे आहे त्याला बोल्ड करायचं असेल तर जे कॉलमला सिलेक्ट करून कंट्रोल बी करा, म्हणजे तुमचा ग्रॉस अमाऊंट ही पटकन हायलाईट होईल. आणि बॅलन्स अमाऊंट देखील या ठिकाणी कंट्रोल बी करा, म्हणजे ही पण बोल्ड होईल, म्हणजे ती पण हायलाईट होईल. आता हा जो या ठिकाणी फॉर्म्युला आहे, या ठिकाणी देखील फॉर्म्युला आहे. हे दोन्ही फॉर्म्युले तुमचा टेबल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत कॉपी पेस्ट करून घ्या. नंतर तुम्ही खाली एक्सटेंड करू शकता. हा फॉर्म्युला देखील खाली शेवटपर्यंत कॉपी पेस्ट करून घ्या, म्हणजे नंतर फक्त व्हॅल्यू टाकल्या तरीसुद्धा ऑटोमॅटिक पुढचे कॅल्क्युलेशन्स होतील या प्रकारे. आणि हा इथे देखील फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला देखील कॉपी करून या ठिकाणी शेवटपर्यंत पेस्ट करून घ्या. तर अशा प्रकारे काही आपण डेटा फिलअप केला आहे. तुम्हाला जर या ठिकाणी पीओची डेट, पीओचा नंबर किंवा आणखी काही माहिती सेव्ह करायची असेल तर या ठिकाणी ॲड करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही कॉलम इन्सर्ट करून तुम्हाला पाहिजे तिथे किंवा यासमोर आणखी डेटा तुम्ही वाढवू शकता. जसा मला रिमार्कचा कॉलम पाहिजे, काही स्पेशल रिमार्क टाकायचा असेल, काही पेमेंटचे कंडिशन्स असतील किंवा काही, तर तुम्ही या ठिकाणी रिमार्कचा कॉलम ॲड करू शकता. कॉलमचा फॉर्मॅट करण्यासाठी हाच फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला एनचा फॉर्मॅट या ठिकाणी अप्लाय करायचा असेल तर एनला क्लिक करा. राईट क्लिक करून हा पेंट ब्रशवाला घेऊन या ओवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली जसा फॉर्मॅट या ठिकाणी आहे एनचा तोच ओला ॲप्लिकेबल होईल. तर या ठिकाणी मी काही रँडम डेटा फिलअप करून घेतला आहे. तर या ठिकाणी सिरियल नंबर आपण दोन पद्धतीने टाकू शकतो. 1, 2 असं टाईप करून दोन्हीला सिलेक्ट करून एकदा सेंटर करून घेऊया आणि नंतर या ठिकाणी डबल क्लिक केलं किंवा या ठिकाणी प्लसचा आयकॉन आल्यानंतर कॉर्नरला ड्रॅग करून घेतलं तर तुमचे सिरियल नंबर्स तयार होतील. किंवा आणखी बेस्ट वे आहे, सुरुवातीला 1 टाईप करून घ्यायचा, नंतर इक्वल टू टाईप करून वरची सेल +1 असं जर टाईप केलं आणि याला जर कॉपी पेस्ट केलं तर ते बेस्ट होईल. या शेवटपर्यंत कॉपी पेस्ट करून घ्या किंवा तुमचा आणखी डेटा वाढणार असेल तर या ठिकाणी आणखी खाली कॉपी पेस्ट करून घ्या. म्हणजे याचा फायदा काय होतो, जर हा 4 नंबरची रो आपण डिलीट केली आणि मला पुन्हा सिरियल टाकायची तर फक्त वरचा फॉर्म्युला कॉपी आणि खाली पेस्ट केला तर खालची सिरियल ऑटोमॅटिकली येऊन जातात. आणि या ठिकाणी इनवाईस डेटमध्ये मी हा डेटा कॉपी पेस्ट केला आहे आणि पेस्ट स्पेशलचा यूज केला आहे, त्यामुळे या ठिकाणी नंबर दिसतोय. तर हा ईचा कॉलम सिलेक्ट करून या ठिकाणी शॉर्ट डेट हे ऑप्शन घेतलं तर मला माझ्या डेट्स व्यवस्थित या ठिकाणी शो होतील. तर अशा प्रकारे आपला हा डेटा एकदम व्यवस्थित प्रॉपर आपण या ठिकाणी सेव्ह केला आहे. आता आपण फिल्टर लावून चेक करूया कसा हा डेटा आपण या ठिकाणी रीड करू शकतो. पाहिजे ती माहिती आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो. त्या अगोदर आपण या ठिकाणी एक सबटोटलचा फॉर्म्युला या ठिकाणी वरती अप्लाय करणार आहोत. सबटोटल अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी इक्वल टू सबटोटल असं टाईप करा, ब्रॅकेटला ओपन करा. या ठिकाणी 9 नंबर समसाठी आहे, आपल्याला याची सम करायची आहे म्हणून या ठिकाणी 9 नंबरला डबल क्लिक करा किंवा सिम्पली 9 नंबर असा टाईप करा. टाईप केल्यानंतर हा झाला फंक्शन नंबर, नंतर कॉमा द्या, नंतर रेफरन्स 1, 2, 3, 4 याच्यामध्ये आपल्याला सरळ ती रेंज सिलेक्ट करायची आहे. आपली रेंज सुरू होते इथून, तर आपल्याला रेंज ही पूर्ण द्यायची आहे शेवटपर्यंत. कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन ॲरो प्रेस करा आणि सिम्पली ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. आता हाच फॉर्म्युला ज्या ठिकाणी अमाऊंट्स आहेत त्या ठिकाणी अप्लाय करा. ही अमाऊंट थोडीशी जास्त आहे त्यामुळे याला डबल क्लिक करून विजिबल करून घ्या, विड्थ ही वाढवून घ्या आणि याला समोर टोटल असं नाव देऊन टाका. बोल्ड करून थोडासा ब्रॅकेट देखील करून घ्या. पाहिजे तर याचा बॅकग्राऊंड कलर थोडासा वेगळा ठेवला तरी चालेल. आता ह्याची गरज काय, तर आता आपण या ठिकाणी फिल्टर अप्लाय करणार आहोत. हेडिंग्सला सिलेक्ट करून घेतलं आहे. होम टॅबमध्ये या ठिकाणी सॉर्ट अँड फिल्टरचं ऑप्शन आहे, इथून आपण फिल्टर अप्लाय करू शकतो. यावरती क्लिक करून हे फिल्टर्स या ठिकाणी अप्लाय झालेत. किंवा पुन्हा फिल्टर काढायचं असेल तर पुन्हा त्यावरतीच क्लिक केलं तर फिल्टर निघून जाईल. डाटा टॅबमध्ये देखील फिल्टरचं ऑप्शन आहे, इथून देखील तुम्ही फिल्टर अप्लाय करू शकतो. शॉर्टकट की आहे Alt+A+T. Alt+A+T 1 by 1 प्रेस केलं तरी देखील आपला फिल्टर अप्लाय होतो किंवा रिमूव्ह होतो. आता या फिल्टरच्या सहाय्यानेच आपण
डेटा व्यवस्थितरित्या रीड करणार आहोत. आता मला या ठिकाणी डेट वाईज डेटा आहे तो मला एकदा डेट वाईज अरेंज करायचा, कारण इथे 4 फेब्रुवारी 2024 आणि या ठिकाणी खाली आला आहे 6/1/2023, म्हणजे हा डेटा खालीवर आहे. तर हा अरेंज करण्यासाठी या इनवाईस डेटच्या या ड्रॉप डाऊनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओल्डेस्ट टू न्यूएस्ट असा डेटा मी या ठिकाणी सेट केला आहे. तर हा डेट वाईज डेटा अरेंज झाला आहे. माझे सिरियल नंबर थोडेसे खाली वरती झालेत. वरती 1 नंबर टाईप करून हा 2 नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो शेवटपर्यंत कॉपी पेस्ट करून टाकेल, म्हणजे माझे सिरियल नंबर हे रॉंग होणार नाहीत. डेटा कंट्रोल एस करून सेव्ह करा. माझे 2 प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्ट ए आणि बी. तर मला फक्त यामधून डेटा काढायचा आहे. फिल्टर अप्लाय करण्यासाठी या कुठल्याही ड्रॉपडाऊनवरती क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करून फिल्टर अप्लाय करू शकता. आपल्याला प्रोजेक्ट वाईज जर रिपोर्ट बघायचा असेल तर या ड्रॉपडाऊनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. सिलेक्ट ऑल आहेत आता सर्व प्रोजेक्ट, म्हणजे ए आणि बी हे 2 प्रोजेक्ट्स आहेत ते सिलेक्ट आहेत, ज्यामध्ये मला फक्त बीचा प्रोजेक्ट बघायचा आहे. तर एला मी अनटिक करेल आणि बीला सिलेक्ट करेल आणि ओके केल्यानंतर मला फक्त बी प्रोजेक्टची माहिती या ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारे बी प्रोजेक्टमध्ये पुन्हा तुम्ही मल्टिपल फिल्टर्स अप्लाय करू शकता. जसे की बी प्रोजेक्टमध्ये क्रिएटिव्ह स्टोन यांनी किती माल दिलाय, किती परचेस आहे, तर ते बघायचं असेल तर फक्त त्यावरती क्लिक करून मी तो डेटा बघू शकतो. आणि फिल्टर रिमूव्ह करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा ड्रॉपडाऊनवरती क्लिक करून क्लिअर फिल्टर फ्रॉम यावरती क्लिक करेल आणि पुन्हा हे पण फिल्टर काढण्यासाठी क्लिअर फिल्टर हे ऑप्शन क्लिक करेल. माझी या ठिकाणी टोटल परचेसची अमाऊंट या ठिकाणी ग्रॉस अमाऊंट येईल आणि बॅलन्स अमाऊंट या ठिकाणी येईल. तर आपण प्रोजेक्ट ए किंवा प्रोजेक्ट बी, तर मी सुरुवातीला अगोदर प्रोजेक्ट बी सिलेक्ट करतोय. प्रोजेक्ट बीसाठी माझी जी टोटल झाली आहे, टोटल एक्सपेन्स झाला म्हणजे टोटल परचेस झालं आहे माझं 4/28चं, त्यावरती GST मी पे केला आहे 77,161 आणि टोटल ग्रॉस अमाऊंट आहे माझी 5,05,834. तर हा डेटा जर सिलेक्ट केला तर आपण या ठिकाणी क्रॉस चेक करू शकतो. सब टोटल फंक्शनने जेवढा विजिबल डेटा आहे, फिल्टर केलेला डेटा आहे, त्याचीच टोटल या ठिकाणी आपल्याला वरती दिसते. तर अशा प्रकारे माझ्या प्रोजेक्ट बीला एवढा खर्च झाला आहे, त्याचे पेमेंट्स मी 171 पे केले आहेत आणि 3,34,000 पेमेंट मला आणखी करायचे आहेत. तसंच सेम प्रोजेक्ट एचा आपण डेटा बघूया. प्रोजेक्ट एचा या ठिकाणी देखील टोटल खर्च आहे किंवा टोटल परचेस आहे 18,22,768. 8,58चे मी पेमेंट केले आहेत आणि 9,64चं मला पेमेंट करणं आणखी बाकी आहे. अशा प्रकारे आपण फिल्टर करून या ठिकाणी प्रोजेक्ट वाईज हा बघू शकतो. आता प्रोजेक्टचं फिल्टर आपण काढूया. आपण आता पार्टी वाईज डेटा चेक करूया. जसे की महालक्ष्मी एंटरप्राइजेस यावरती क्लिक केल्यानंतर मला महालक्ष्मी एंटरप्राइजेसकडनं टोटल मी 95,000चा परचेस केला आहे. 20,000चं बिल झालं त्यावेळी 17,000चं पेमेंट केलं. 15,000च्या बिलाच्या वेळी 13,000 आणि 58,000च्या बिलाच्या वेळी 49,000 असे पेमेंट्स केले आहेत. मग माझे बॅलन्स पेमेंट या ठिकाणी 14,605 एवढे शिल्लक आहेत या इनवाईसचे. तर या महालक्ष्मी एंटरप्राइजेसचा पूर्ण लेजर एक प्रकारे माझ्यासमोर आला आहे. फक्त या ठिकाणी पेमेंटच्या डेट्स तुम्हाला मिळणार नाहीत, त्या तुम्हाला दुसरीकडे मेंटेन करावं लागेल. दुसरीकडे डेटा मेंटेन करून या ठिकाणी ऑटोमॅटिक फेच करण्यासाठी देखील आपण एक व्हिडिओ नेक्स्ट पुढे बनवणार आहोत. पुन्हा महालक्ष्मी एंटरप्राइजेसकडनं कुठलं मटेरियल परचेस केलं याचं जर रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यावरती देखील आपण पुढे चालून व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु आता एक ओव्हरऑल समरी, इनव्हॉइस वाईज समरी आपण या ठिकाणी रीड करू शकतो. तर चला आणखी एखादं लेजर आपण या ठिकाणी चेक करू शकतो. जसं की श्री टेक्नॉलॉजीज 1,79चं टोटल परचेस आहे. 10,000 त्यांचं पेमेंट केलं आहे आणि 1,69 आपली पूर्ण बाकी आहे. नंतर तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा या ठिकाणी तुमचा डेटा अपडेट करून या ठिकाणी तुम्ही डेटा हा बघू शकता आणि अशा प्रकारे आता हे बॅलन्स नील झाले आहे. अशा प्रकारे तुम्ही हा डेटा ठेवू शकता. फिल्टर या ठिकाणी तुम्ही क्लिअर फिल्टर फ्रॉम पार्टी नेम असं या ठिकाणी करू शकता. पर्टिक्युलर डेटला किती परचेस झालं, डेट वाईज परचेस जर बघायचं असेल तर तेही या ठिकाणी बघू शकता. सपोज जानेवारीमध्ये टोटल परचेस किती झालं तर या डेटच्या फिल्टरला आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो की जानेवारी 2023मध्ये टोटल परचेस आपलं 2,13,000 झाले. त्या टोटल पेमेंट्स 250 झाले आणि आपण या ठिकाणी एक्सेस पेमेंट केलेलं आहे. तर अशा प्रकारे ॲडव्हान्स पेमेंट आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता यापुढे जाऊन आपल्याला ड्यू डेट वाईज
कोणत्या तारखेला कुणाचं किती पेमेंट करायचं आहे हा देखील रिपोर्ट या ठिकाणी येतोय. जसे की कुठलीही आपले अपेक्स RMC, तर अपेक्स RMCचं परचेस आहे 1/3/2023 आणि ड्यू डेट आहे 15/4/2023. तर ड्यू डेटनुसार देखील आपण या ठिकाणी डेटा बघू शकतो. जसं की आपल्याला 2023 मध्ये मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये किती टोटल पेमेंट करायचे आहेत, तर आपण यानुसार आपल्या पेमेंटचं प्लॅनिंग करू शकतो की बाबा इथून पुढे आपल्याला आणखी किती पेमेंट करायचे आहेत. या मी रँडम बॅक डेट्स टाकले आहेत. तुमचा ॲक्च्युअल डेटा टाकून तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जसं की पुढच्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आपल्याला 10,26,000चं पेमेंट करणं बाकी आहे. त्यामध्ये ॲडव्हान्स पण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डेटा या ठिकाणी फिल्टर करून बघू शकता. तर अशा प्रकारे परचेस रजिस्टर ठेवून आणि या ठिकाणी सब टोटल हे फंक्शन अप्लाय करून पाहिजे तसा डेटा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता विदाऊट एनी सॉफ्टवेअर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला हवे असलेले हेच रिपोर्ट पायवट टेबलचे यूज करून कसे काढता येतील हे बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणखी याच प्रकारची व्हिडिओ पाहिजे असेल किंवा डिटेलमध्ये आणखी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे सजेशन्स देखील व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाका, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.